थोडं तुझं थोडं माझं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सुनंदा ही कृष्णाचा पाळणा आपल्या हातात घेते आणि म्हणते की आज कृष्णाचा जन्मदिवस, माझ्या तेजेसचा सुद्धा जन्म याच दिवशी झाला होता. तेव्हा आता याच दिवशी मी तेजेसचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले होते आणि या दिवशी प्रेमाने मी तेजेसचा आवडीचा दहीभातसुद्धा करायचे. प्लीज त्याला तुम्ही घरात घ्या ना, असे आता सुनंदा तेजेसच्या वडिलांना बोलते. तेव्हा आता तेजेसचे वडील म्हणतात की तुमच्या चिरंजीवांनी खूप मोठा गुन्हा केला आहे आणि त्याने चोरी केलेली आहे आणि या गुन्ह्याला माफी नाही. इकडे आता मनू आणि तिची आई बसलेले असतात. तर मनू म्हणते की तेजसने आपल्यासाठी चोरी केली. तेव्हा तेजसची आई म्हणते की मी काय विचार करते, हा माणूस आपल्यासाठी स्वतःचा जीव एवढा धोक्यात घालतो तरी कसा. मनस्वी म्हणते की मी तात्यांशी जाऊन बोलते की तुम्ही तेजस प्रभूंना घरामध्ये घ्या म्हणून, पण ते मला नाही म्हणाले आणि ते मला म्हटले की वेळ आल्यानंतर मी त्यांच्याशी बोलन, तू आत्ताच काही बोलू नकोस. तेव्हा आता मनूची आई म्हणते की त्यांचे आईबाबासुद्धा किती चांगले आहे. तेव्हा आता मनस्वीची आई म्हणते की मला हेच कळत नाही की तेजसने त्यांच्या घरातच चोरी का केली आणि त्यांच्यावरती ही वेळ अशी का आली. मनस्वीची आई म्हणते की ते काही काम नाही करत का. तेव्हा मनस्वी म्हणते की आई ते राष्ट्रगीताचं काम करतात. मनस्वीची आई म्हणते की त्यांनी जर त्यांच्या घरच्यांना सांगितलं असतं तर कदाचित त्यांनी त्यांना समजून घेतलं असतं. इकडे आता तेजस हा त्याच्या बहिणीला पाणी मागवतो. तेव्हा आता तेजसची बहीण पाणी घेऊन येते आणि म्हणते की अरे दादा, तुला काय आंघोळ करायची का आणि ह्या तांब्याभर पाण्यात तू कशी आंघोळ करणार. तेव्हा आता तेजस म्हणतो की अगं मला इस्त्री करायची. तर आता तेजसची बहीण म्हणते की मी इस्त्रीच आणून दिली असती ना. तेव्हा आता तेजसची बहीण म्हणते की जाऊ दे आणि आता उद्या जन्माष्टमी आहे ना. तेव्हा तेजस म्हणतो की त्याचीसुद्धा तयारी करायची. तेव्हा आता तेजसची बहीण म्हणते की जा मग उद्या तयारीसाठी लवकर जाऊन कामं कर आणि झोप. इकडे आता तेजस हा इस्त्री करू लागतो. तेव्हा आता त्याचा शर्टचा खिसा फाटलेला असल्याचे आता तेजसच्या लक्षात येते. तेजस म्हणतो की आता हा खिसा फाटलेला आहे, याला इस्त्री तरी कशी करू. तेव्हा आता तेजस विचार करतो की आईला उठवू का. पुन्हा तेजस विचार करतो की नको, आई जर उठली आणि तात्या जर उठले तर तात्यांना झोप लागत नाही. आणि आता इकडे तेजस हा मनस्वीच्या दरवाजाजवळ येऊन दरवाजावर खटखट असा आवाज करतो. दरवाजा उघडत आता मनस्वी म्हणते की मिस्टर राष्ट्रगीत, तुम्ही या वेळेला. तेव्हा आता तेजस म्हणतो की आय एम सॉरी, मला तुम्हाला या वेळेला डिस्टर्ब करायचं नव्हतं. तेव्हा आता तेजस म्हणतो की मला सुईदोरा मिळेल का. तेव्हा आता मोठे डोळे करत मनस्वी म्हणते की सुईदोरा आणि कशाला पाहिजे. मनस्वी म्हणते की एवढ्या रात्री तुम्हाला सुईदोरा का हवा आहे असं विचारायचं आहे मला. तेव्हा आता तेजस म्हणतो की माझ्या शर्टचा जरा खिसा फाटला आहे, तेव्हा तो शिवायचा आहे. तर मनस्वी म्हणते की आणते मी लगेच. आणि आता पटकन मनस्वी ही तेजसला सुईदोरा देते आणि तेजस हा पुन्हा त्याच्या रूममध्ये जातो. तर आता तेजस हा सुईमध्ये दोरा ओवू लागतो, पण त्याला ते काही जमत नसते. एवढ्यात मनस्वी ही खिडकीतून बघते आणि त्याची ती अवस्था बघून मोठमोठ्याने हसू लागते. लगेच अवाक होऊन पाठीमागे बघत तेजस म्हणतो की अहो, एवढ्या रात्री अपरात्री खिडकीतून बघत हसताय काय माझ्याकडे. आता मनस्वी ही तेजसकडे येत म्हणते की अहो राष्ट्रगीत, तुम्ही तर सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करता, मग तुम्हाला साधा सुईमध्ये दोरा ओवता येत नाही का. तेव्हा आता लगेचच मनस्वी तिच्या हातात सुई आणि दोरा घेते. तर तेजस म्हणतो काय आहे ना, तुमच्या घरच्या सुया खूप बारीक आहेत, आमच्या घरच्या सुयांचे तोंड खूप मोठे आहेत. तेजस म्हणतो की लहानपणी मी खूप दोरे ओवायचो बरं का, सुई दोरे, आणि आमच्या घरापुढे गर्दी जमायची, ओ माझे दोरा ओवून द्या ना म्हणून. आणि आता सुईमध्ये दोरा ओवताच मनस्वी म्हणते की राष्ट्रगीत द्या इकडे तुमचा शर्ट. तेजस म्हणतो की मला येतं ना शिवता. तेव्हा आता मनस्वी म्हणते की राष्ट्रगीत, तुम्हीच म्हणताना कमी वेळात काम करायला पाहिजे, द्या इकडे तुमचा शर्ट. आता तेजसच्या शर्टचा खिसा शिवत मनस्वी म्हणते की मग उद्या काही स्पेशल आहे. तेजस म्हणतो की मी तर तुम्हाला काही सांगितलं नाही, मग तुम्हाला कसं कळलं. तेव्हा आता मनू म्हणते की सांगायला कशाला हवं. तेजस म्हणतो कसं कळलं. तर मनस्वी म्हणते की अहो, एवढा चांगला शर्ट घालून कुठेतरी जाणार आहेत म्हणजे काहीतरी स्पेशलच असेल ना. तेजस म्हणतो की असंही का, मला वाटलं. तर मनू म्हणते काय वाटलं. तर तेजस म्हणतो काही नाही. तर आता मनू म्हणते की सांगा ना कुठे जाणार आहात. तर तेजस म्हणतो इंटरव्ह्यूला. तेव्हा आता मनू म्हणते की तुम्ही तर राष्ट्रगीताचं काम करताय ना, मग इंटरव्ह्यू कशासाठी. तेजस म्हणतो की ते तर आहेच, पण त्याच्यावर घर चालत नाही ना. तेजस म्हणतो की तेव्हा मी फक्त तात्या आणि आईसाठी इंटरव्ह्यूला चाललोय. मनू म्हणते की अच्छा असं आहे का. आणि आता लगेचच मनूने
तेजसच्या शर्टचा खिसा शिवलेला असतो आणि तो शर्ट आता तेजसकडे देत मनू म्हणते की झाला खिसा शिवून आणि तुम्हाला हा शर्ट खूप छान दिसेल बरं का, जाऊ मी आता असे म्हणत मनू जाऊ लागते. तेव्हा आता तेजस मनूला थांबवत म्हणतो की 1 मिनिट मी काही विचारू का. तर आता मनू म्हणते की विचारा ना. तेजस म्हणतो की 1 सेकंद तुम्ही रणजितरावांना मिस करताना. तेव्हा आता मनूला राग येतो आणि मनू म्हणते की बावळट. तर तेजस म्हणतो काय म्हणाली. तर लगेचच मनू म्हणते काही नाही. तेव्हा आता मनस्वी म्हणते की मी नाही काही त्यांना मिस करत. तेव्हा आता लगेचच तेजस म्हणतो की तुम्ही डोळे बंद करा. तर मनू म्हणते कशाला. तेजस म्हणतो की डोळे बंद केल्यानंतर जे आपल्या डोळ्यासमोर येतात ना ते आपल्या लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट असतात. मनू म्हणते की नाही करणार. तर तेजस म्हणतो की असं काय करता अहो, एकदा करा ना लगेच आपल्याला कळेल. आणि एवढ्यात आता सूरज हा समोर येऊन उभा राहून त्यांच्याकडे बघत असतो. तेव्हा मनस्वी सूरजकडे बघत म्हणते की सूरज दादा. तर इकडे तेजस म्हणतो की काय म्हणजे तुम्ही सूरज दादाला मिस करता. तर आता हळूच मनू म्हणते की अहो समोरच उभा आहे ते. तेव्हा लगेचच तेजस म्हणतो की अहो समोरच उभा असू द्या, माझंच घर आहे, मी काय कुणाला घाबरतो का. तेव्हा आता लगेचच सूरज आता दारू पिलेला असतो. तर तेजस म्हणतो की अरे दादा तू. तर लगेचच सूरज म्हणतो की अरे मी तुझा भाऊ आहे, मला घाबरत जा ना. तर आता दारू पिलेला सूरज म्हणतो की तू या मनस्वीला त्रास देतो का, थांब मी बघतोस तुझ्याकडे. आणि पटकन आता सूरज हा तेजसला आपल्याकडे ओढतो आणि मोठ्याने ओरडत म्हणतो की तुला जे करायचं ना थांब मी बघतोस. तर तेजस आता सूरजचे तोंड दाबतो आणि मनूला आतमध्ये जायला सांगतो. आणि आता इकडे मनू ही आतमध्ये जाऊन आता तिच्या आई शेजारी झोपते. तेव्हा आता तेजसने सांगितल्याचे मनूला आठवते. तेजस म्हटलेला असतो की जेव्हा आपण आपले डोळे बंद करतो ना तेव्हा आपल्या डोळ्यासमोर जी व्यक्ती येते ती आपल्या आयुष्यात खूप इम्पॉर्टंट असते. आणि आता मनू ही झोपून डोळे बंद करते. तेव्हा मनूच्या डोळ्यासमोर लगेचच मनूचे वडील आणि त्यानंतर आता तेजस येतो. प्रेमाने तेजसने आपल्याला कसे मिठीत घेतले, तेजस कसा पालीला घाबरला, हे सगळे प्रेमाचे क्षण आता मनूच्या डोळ्यासमोर येतात. इकडे आता दुसऱ्या दिवशी कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आता सुनंदाने खूप सारे फुलांचे हार केलेले असतात. तेवढ्यात गायत्री तिथे येते आणि म्हणते की अगं बाई सासूबाई तुम्ही तर खूप छान तयारी केली. आणि आता गायत्री म्हणते की अहो आज कुणाचा बड्डे सुद्धा आहे, विसरला की काय तुम्हाला. आणि आहे कुठे तुमचा बड्डे बॉय. आणि इकडे तिकडे बघत असलेली गायत्री डोक्याला हात लावते आणि म्हणते की अरे हो मीच त्याला घराबाहेर काढलंय ना आणि माझ्या लक्षातच राहत नाही. बरं ते जाऊ दे, कधी मी त्याला एकदा विष देते ना असं मला झालंय. तेव्हा ते ऐकून सुनंदाला मोठा धक्का बसतो. त्यानंतर हसतच गायत्री म्हणते की आय मीन त्याला विश करते असं मला झालंय. आणि आता पटकन गायत्री बड्डे बॉय तेजस भाऊजी असे म्हणत घराच्या दरवाजातून बाहेर येते. कुठे गेलाय बड्डे बॉय तेजस भाऊजी असे आता गायत्री हाक मारू लागते. आणि आता सुनंदाच देखील बाहेर आलेली असते. इकडे आता हसतच गायत्री सुनंदाला म्हणते की अहो किती तुम्ही वेड्यात सासूबाई. अहो तुमचा चिरंजीव बाहेर नाही गेला, पळालाय तो. बघा ना तो कुठेच दिसत नाहीये, फरार आहे तो. आणि मला असं वाटतंय की आजच्या दिवशी त्याला तुम्हाला तोंडसुद्धा दाखवण्याची लाज वाटतं. तेव्हा तो पळून गेला असेल, पण आज बड्डे ना त्याचा नक्की सेलिब्रेट होणार आणि त्याला गिफ्टसुद्धा मिळणार. तेवढ्यात आता गायत्री मॅम गुड मॉर्निंग असे करत मनू तिथे येते. तर गायत्री मनूला आपल्याकडे बोलावत म्हणते की अगं तुला तेजस दिसला का गं. मनू म्हणते की नाही. तेव्हा आता गायत्री म्हणते की सासूबाई मग आजच्या दिवशी कुठे गेला असेल तो. तेवढ्यात आता गायत्री ही सूरजला हाक मारते. तर पळतच सूरज तिथे येतो आणि आता गायत्रीला सलाम ठोकतो. तर गायत्री म्हणते 50 रुपये हवेत ना. मग काय करणार. तर सूरज म्हणतो की तेजस आल्यानंतर लगेच तुम्हाला कळवणार. आणि हसतच मी आलेच असे म्हणत गायत्री आता आतमध्ये जाते. इकडे आता मनस्वी ही बोलू लागते की राष्ट्रगीत हे इंटरव्ह्यूला गेले, त्यांनी कुणाला सांगितलं नाही आहे वाटतं. आणि आता इकडे तेजस हा इंटरव्ह्यूसाठी आलेला असतो. तर आता तेजसचे मार्कशीट सगळं आता ते मॅनेजर बघतात. तर आता ते म्हणतात की गणितामध्ये तुम्हाला चांगले मार्क्स आहेत. तेव्हा आता तेजस म्हणतो की यामध्ये सगळे मार्कशीट आहे, तुम्ही बघू शकता.
तर आता ते मॅनेजर्स म्हणतात की एवढंच पुरेसं आहे. तेव्हा तेजस म्हणतो की सर मग नक्की काम काय असेल हे मला सांगू शकता का? ते सर म्हणतात की आमचे ट्युशन क्लासेस आहे, तुम्हाला तिथे शिकवायचं आहे. तेजस म्हणतो कॉलेजच्या मुलांना का? तर ते सर म्हणतात की नाही, शाळेतल्या मुलांना 5वी ते 10वी पर्यंतच्या. तेजस म्हणतो की सर मी गोल्ड मेडलिस्ट आहे, मी कॉलेजच्या मुलांना देखील शिकू शकतो. तर ते सर म्हणतात की हो मला माहिती आहे, पण आम्ही फक्त आमच्या क्लासेसमध्ये 5वी ते 10वीच्या मुलांना शिकवतो. ते सर म्हणतात की तुम्हाला 2च लेक्चर अटेंड करायचे आणि 4च तासाचं काम आहे. तेव्हा तेजस म्हणतो की ठीक आहे सर, आम्हाला जमेल, पण पगार किती मिळेल मला ते तुम्ही सांगू शकता का? तर ते सर म्हणतात तुम्हाला 15,000 रुपये पगार मिळेल. ते ऐकताच आता तेजसला रणजितचे बोलणे आठवते. रणजितने सांगितलेलं असतं की तुम्ही आम्हाला खूप मदत केली, तेव्हा या बदल्यात तुम्ही आम्हाला मशीनचे पैसे द्यायचे नाही. तेजस म्हटलेला असतो की नाही नाही, मी तुमचे सगळे पैसे परत करील. ते आठवून आता तेजस सरांना म्हणतो की सर अजून काही वाढवून मिळेल का? तर ते सर म्हणतात की नाही, मला माहिती आहे तुम्ही गोल्ड मेडलिस्ट आहे, पण आम्ही तुम्हाला एवढाच पगार देऊ शकतो. तेव्हा आता तेजस विचारात पडलेला बघून ते सर म्हणतात की मिस्टर प्रभू कसला विचार करताय, आम्हाला सांगा नाही तर आम्हाला दुसरा माणूस बघायला. तेव्हा आता तेजस म्हणतो की सर मी शिकवीन इथे, तर ही नोकरी पक्की ना? खुश होत सर म्हणतात की हो, आम्हाला तुमच्यासारखाच क्वालिफाईड माणूस हवा होता. तर आता तेवढ्यात तात्यांचे शब्द तेजसला आठवतात. तात्यांनी म्हटलेले असते की या घराचं कर्ज अवैध मार्गाने फेडलेलं मला ते चालणार नाही. तेव्हा आता तेजस सरांना म्हणतो की सर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करू शकतो का? सर म्हणतात बोला ना. तर आता तेजस म्हणतो की मला तुम्ही जॉईनिंग लेटर देऊ शकता का? तुमच्या सही आणि स्टॅम्प सहित. तर सर म्हणतात की हो मी देऊ शकतो. आणि लगेच आता जॉईनिंग लेटर त्यांच्या सहीचे ते सर आता तेजसला देण्यासाठी लिहू लागतात. तर आता तेजस विचार करतो की तात्यांना मला हे लेटर दाखवता येईल आणि सांगता येईल की मी अवैध मार्गाने पैसे मिळवले नाही म्हणून. आणि लगेच सर आता सही शिक्क्याचे ते जॉईनिंग लेटर तेजसला देतात. तर आता तेजस हा सरांचे आभार मानतो आणि आता तेजस तिथून जाऊ लागताच तिथली कोचिंग क्लासेसची जाहिरात बघून सरांना म्हणतो की सर या वर्षीचा निकाल सुद्धा 100%च लागेल. तर आता सर खूप खुश झालेले असतात. तर आता इकडे तेजस हा बाहेर येतात. सरोजची बायको तेजसला कॉल करते आणि म्हणते की भाऊजी गेला होतात ना तुम्ही इंटरव्ह्यूला? तर तेजस म्हणतो की हो, आणि नोकरीसुद्धा चांगली मिळाली. तेव्हा आता सूरजची बायको खूप खुश झालेली असते. तेजस म्हणतो की मला थोडं काम आहे, ते झालं की मी लगेच घरी जातो. तर आता सूरजची बायको म्हणते की घरी जाऊन तुम्ही सगळ्यांना छानपैकी सरप्राईज द्या. तेवढ्यात रणजित त्याच्या गाडीतून तिथे येतो. तर रणजितला बघताच तेजस म्हणतो की का हो एवढ्या लवकर तुम्ही, काय झालं? तर रणजित म्हणतो की तुम्ही पटकन येऊन गाडीत बसा, मी तुम्हाला सांगतो. तेव्हा आता तेजस हा गाडीत बसतो आणि आता तेजस गाडीत बसताच रणजित म्हणतो की अहो मानसी आता तिच्या मामीकडे राहत नाहीये, कुठे गेली काय माहिती, आणि मी तिला आता कसं शोधू, आणि मला ती आता कुठेच सापडत नाहीये, म्हणून मी तुम्हाला फोन केला. तेव्हा तेजस हसू लागतो आणि आता तेजस हसताना बघून रणजित म्हणतो की अहो तुम्ही सीट बेल्ट लावा ना, आणि तुम्ही हसताय काय, मला खूप टेन्शन येऊ राहिलंय. तर आता तेजस म्हणतो की तुमची रेल्वे तर परत सुरू झाली, धडा धडा धडा. तेजस म्हणतो की किती प्रेम आणि किती दिखावे. आणि आता लगेचच तेजस म्हणतो की अहो मी मानसीची राहायची व्यवस्था केली. तेव्हा आता लगेचच खुश होत रणजित म्हणतो की कुठे मला भेटायचं आहे तिला. तेव्हा आता तेजस म्हणतो की मी वेळ आली की तुम्हाला तिला भेटवेल आणि दिलेला शब्द मी पाळणार आहे रणजितराव. तर रणजित खूप खुश झालेला असतो आणि आता तेजस खुश होताच आता रणजितला म्हणतो की आत्ताशी रेल्वे थांबली वाटतं, आणि आता खुश तर रणजित मान हलवतो. तेव्हा आता तेजस विचार करतो की मिस नतीजाला मी लग्नासाठी कसं तयार करणार आहे काय माहिती. आणि आता तेजस हा घरासमोर येताच आता सूरज हा तेजसला बघतो आणि पटकन 50 रुपये असे ओरडत वहिनी तेजस आला तेजस आला असे म्हणत आतमध्ये जातो. तर आता पटकन मनू ही बाहेर येते आणि तेजसकडे बघते आणि विचारते, खुनीनेच विचारते कसं काय. तर तेजस आता एकदम सगळं काही वेल डन झाल्याचे सांगतो आणि तेजस आतमध्ये येताच आता गायत्री हॅपी बर्थडे असे म्हणत बाहेर येते आणि टाळ्या वाजवत हॅपी बर्थडे तेजस भाऊजी असे म्हणत आता गायत्री तेजस समोर आलेली असते. गायत्री म्हणते की काय आज तुमचा वाढदिवस आहे आणि तुम्ही कुठे पळून गेला होतात. तेव्हा आता तेजस म्हणतो की पळून बिळून जात नाही हो वहिनी, मी इथेच आहे. तेव्हा आता गायत्री म्हणते की काय मग आज काय नवीन संकल्प केलाय. तेव्हा आता तेजस हा खुश होऊन हसू लागतो. तर गायत्री म्हणते की चेहऱ्यावर तर आनंद फार दिसतोय, काय स्पेशल आहे.
तेजस म्हणतो की नाही वहिनी, माझ्या आनंदाचं जर तुम्ही कारण ऐकताल तर तुमच्या आनंदावरती विरजण पडेल. आत्ताच चेहऱ्यावरती 12 वाजले बघा. आणि लगेचच आता तेजस सुनंदासमोर येत म्हणतो की आई, मी इंटरव्ह्यूला गेलो होतो. ते ऐकताच गायत्रीला मोठा धक्का बसतो. पटकन आता पाठीमागे मान करून गायत्री आता तेजसकडे बघते. तेव्हा आता सुनंदा म्हणते की काय म्हणाले? तर तेजस म्हणतो की काय होणार, ते इम्प्रेस झाले आणि मिळाली नोकरी. ती ऐकून सुनंदा, मनस्वी सगळ्यांना मोठा आनंद झालेला असतो, तर गायत्रीचा झालेला असतो जळफळाट. आणि लगेचच तेजस आता सुनंदाला त्याचं जॉईनिंग लेटर दाखवतो आणि म्हणतो की मुलांना शिकवण्याचं काम आहे. तात्याकडे बघत आता तेजस म्हणतो की सगळं छान होणार आहे, काळजी करायचं कारणच नाही. तर आता पटकन ते जॉईनिंग लेटर हातात घेत तेजस म्हणतो की अरे, महत्त्वाचा माणूस राहिलाय. आणि गायत्री समोर ते लेटर धरत म्हणतो की वहिनी बघा. तेव्हा गायत्री ते लेटर बघते आणि आता तेजस म्हणतो की आई, आता कृष्ण जन्माष्टमी अगदी धूमधडाक्यात साजरी व्हायला पाहिजे. इकडे आता ते लेटर बघत गायत्री विचार करते की तेजस, तू म्हणाला होता ना लेटर बघून माझ्या आनंदावरती विरजण पडेल, पण आता बघ मी तुझ्या आनंदावर कशी विरजण टाकते ते. आणि आता कृष्णाचा जन्म झाल्यानंतर मी तुझ्यासाठी खूप छान गिफ्ट ठेवलं आहे, असा गायत्री विचार करते. त्यानंतर आता गायत्री कृष्ण जन्माची मनूच्या घरात तयारी करते आणि तेजसला म्हणते की येणार ना आमच्या घरात. तेव्हा आता तेजस म्हणतो की मी येणार नाही. तेव्हा आता गायत्री म्हणते की आमच्या घरात मी बाहेरच्या माणसांना यायला कधीच नाकारत नाही. आणि आता गायत्रीने मनू आणि तिच्या आईला सुद्धा कृष्ण जन्माष्टमीसाठी त्यांच्या घरी बोलावलेलं असतं आणि तेजर हा बाहेर थांबलेला असतो. तेव्हा दरवाजात जाताच मनस्वी मागे तेजसकडे बघते. तर आता तेजस हा गायत्रीच्या नाकावर टिचून आता घराचे कर्ज कसं फेडतो आणि मनस्वी कशी तेजसच्या प्रेमात पडून दोघे एकत्र येतात, हे बघण्यासाठी आणि थोडं तुझं माझं मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.